मंडळी, आज आम्ही राहुरी तालुक्यात डिग्रस या गावामध्ये आलेलो होतो. त्यांनी गावरान शेळी पालन चालू केलेलं आहे, तर त्यामुळे त्यांनी आपल्याकडे दशरथ घासाचं बियाणं जे आहे ते बुक केलेलं होतं. त्यांना तसं ते पोस्टानेच पाठवायचं होतं, पण पोस्टाने यायला बरेच दिवस लागले असते, वेळ लागला असता, मिनिमम 6-7 दिवस तरी लागले असते. तर ताईंनी मला फोनवरती सांगितलं की त्यांनी गावरान शेळ्यांचं गोट फार्म जे आहे ते चालू केलेलं आहे आणि पुढं त्यांचा अजून बिटलच्या वगैरे शेळ्या टाकण्याचा विचार आहे. तर म्हटलं चला ताईंना बियाणं जे आहे ते देणं पण होईल आणि तसंच त्यांचा गोट फार्म जो आहे तो बघणं पण होईल. तर ह्या गोट फार्मचा जो व्हिडिओ आहे तर तो आपला तृप्ती फार्मर या युट्यूब चॅनलवरती तुम्हाला पाहायला मिळणार आहे. तर ताईंना मला दशरथ घासाच्या बियाण्याची माहिती द्यायचीच होती, टाकायचं कसं आहे काय. तर म्हटलं त्या निमित्ताने आपल्या ज्या मंडळींनी आपल्याकडून बियाणं घेतलेलं आहे त्यांना पण सांगणं होईल. तर ताई, आहे दशरथ घासाचं बियाणं, हे 1-1 किलोच्या 2 पॅकिंग आहे. ताईंनी आपल्याकडे 2 किलो बियाणं जे आहे ते बुक केलेलं होते. बघा, हे बियाणं आहे. तर टाकताना मी तुम्हाला आधी 1 किलोची हे सांगते, तर तेच तुम्ही पुन्हा जर 2 किलो टाकणार असेल तर त्या पद्धतीनेच हे करा. तर 1 किलो बियाण्यासाठी तुम्हाला 4 लिटर पाणी घ्यायचंय मंडळी. 4 लिटर पाणी घेतल्यानंतर ते पाणी तुम्हाला गॅसवरती मोठ्या भांड्यामध्ये गरम करून म्हणजे उकळून घ्यायचंय. पाण्याला उकळी आल्यानंतर गॅस बंद करायचा आणि भांडं खाली उतरून घ्यायचंय गॅसच्या. उकळी शांत झाल्यानंतर यातलं 1 किलो बी जे आहे ते आपल्याला त्या 4 लिटर पाण्यामध्ये टाकायचे आणि टायमर लावून आपल्याला मंडळी 1च मिनिटं बी जे आहे ते गरम पाण्यामध्ये ठेवायचंय. पुढचं अर्धा मिनिट आपल्याला पाणी त्यातनं ओतायला जाणार आहे. 1 मिनिट ठेवल्यानंतर पाणी जे आहे ते आपल्याला ओतून द्यायचं आहे. गरम पाणी ओतून दिल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये परत 4 लिटर थंड पाणी ओतायचंय आणि ते तसंच बी आपल्याला रात्रभर गार पाण्यामध्ये राहून द्यायचंय. 1 मिनिटापेक्षा जास्त वेळ आपल्याला बियाणं जे आहे ते गरम पाण्यामध्ये ठेवायचं नाही, नाहीतर ते शिजून निघल. बियाणं जर शिजलं तर बियाणं उतरणार नाही. सकाळी आपल्याला पाण्यातून बियाणं उपसायचंय आणि एखाद्या आपल्या कपड्यावरती, सुती कपड्यावरती वगैरे वाळू घालायचंय, म्हणजे थोडंसं सुकवायचंय जेणेकरून हडकल्यानंतर आपल्याला ते टाकता आलं पाहिजे. तर टाकण्याची जी पद्धत आहे तर तुम्ही पेरू पण शकता, मकाची सरी पाडून दोन्ही अलंग असं टोभू पण शकता आणि त्याचबरोबर आपण जसं आपला गावरान घास टाकतो असा राळून, तर तसं पण तुम्ही टाकू शकता. फक्त आपल्याला विशेष काळजी काय घ्यायची आहे असं बियाणं टाकायचं नाही. जर आहे असं टाकलं तर उतरायला वेळ लागतो. गरम पाण्यात जर जास्त वेळ राहिलं तर ते शिजून निघतं, त्यामुळे पण बियाणं उतरायला अडचण येते. आणि तिसरी गोष्ट म्हणजे ही सगळी प्रक्रिया करून तुम्ही बी ठेवलं आणि तुमचा मूड बदलला कारण आज मी काय बियाणं टाकीत नाही, टाकू उद्या परवा, तर बियाणं उतरणार नाही. ज्या दिवशी तुमचं फिक्स ठरलंय की उद्या आपल्याला बियाणं टाकायचं तर आज रात्री ही गरम पाण्याची प्रोसिजर तुम्हाला त्याच्यावरती करायची. जर तुम्हाला काही अडचण आली तर मला कॉल करून परत एकदा विचारा. तर एकदम भारी तुमचा जो गावरान शेळ्यांचा फार्म आहे तो मला खरंच आवडलाय आणि तसंच जो तुमचा पुढं बिटलच्या शेळ्या वगैरे टाकण्याचा व्यवसाय तुम्हाला वाढवायचा आहे तर त्यासाठी तुम्हाला मनापासून खूप खूप शुभेच्छा. पूजाताईंना भेटून मला खूप आनंद झाला. पूजाताईंनी वेळात वेळ काढून आमच्या फार्मला भेट दिली, त्याबद्दल त्यांचे मनापासून धन्यवाद. मनापासून धन्यवाद. धन्यवाद ताई. पण नवीन आहे, थोडं बोलायला गरबडतंय बरं का मंडळी, समजून घ्या. कारण आपण काय म्हणतो, घरगुती व्यवसायातून त्यांनी ह्या नवीन व्यवसायाकडे सुरुवात केली आहे. म्हणजे कसं थोड्या वेळच्यापासून त्यांनी हळूहळू सुरुवात केली, हळूहळू त्यांचा व्यवसाय वाढतोय, तर त्याच्यामुळे थोडीशी डेअरिंग यायला त्यांना वेळ लागणारच आहे. तर तुम्हाला पण तुमच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.